बातमी अमरावतीमधून। भातकुली तालुक्यातील एकूण 32 पांडण रस्ते कामाला मंजुरी देण्यात आली असून सध्या तरी हे काम थंड बस्त्यात सुरू आहे। 10 दिवसांनी पावसाळा सुरू होतोय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात केलेली आहे। पहिला दुसरा पाऊस पडला की शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी शेतात बियाणं खतं न्यावं लागतं, त्यामुळे हा रस्ता शेतापर्यंत गेला पाहिजे यासाठी सरकारनं पांडण रस्त्याची निर्मिती केली असून ती फक्त कागदोपत्री आहे का अशी शंका आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। वडाळा ते जसापूर गावातील पांडण रस्ता हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे। याच रस्त्यावरून शेतकरी आपल्या शेताच्या मालाची ने-आण करतो, मात्र हा रस्ता मंजूर झालेला असून देखील बनलेला नाहीये। अशात गावकऱ्यांनी समाजसेवी असलेले नितीन कदम यांच्याशी संपर्क करून आपल्या व्यथा सांगितल्या। त्यानंतर कदम यांनी प्रश्नाचा मुद्दा उचलत सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय। 8 दिवसात रस्ता पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। त्याच्यावर मुरुम आहे, 8 mm आहे, 4 mm आहे, त्याच्यावर सूर्यानंतर रोलिंग आहे, म्हणजे त्याला खडीकरण म्हणतं। असं एक शेतकऱ्यासाठी हा शेतकऱ्याचा मेन रस्ता म्हणजे पाठीचा कणाच म्हणावं, कारण की शेतकऱ्यांना पेरताना ह्या तोडणी जावं लागते रस्त्याने, पेरणी करताना पेरणीचा जेव्हा माल निघतो, माल आणताना त्याच्यात म्हणजे हा रोड मोठा होता, मोठा छोटा केला। इथे 2-2.5 फूट नाली पाहिजे दोन्ही साईडला, ते पण नाही आहे। म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार पुऱ्या मतदारसंघामध्ये आम्ही पाहिलं, सगळ्या प्रत्येक गावातल्या आम्हाला कंप्लेंट आहे। असे अनेक पांडण रस्ते तुम्ही बघाल तर का त्याच्यावर काहीच नाही, फक्त कागदावर खाल्लेलं आहे। इथले लोकप्रतिनिधी झोपी गेलेले आहेत, कारण की हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे। शेतकऱ्यासोबत खेळू नका दादा, तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळू नका। उद्या जर काही कमी जास्त, हा रोड बघा किती छोटा केलेला आहे, जर उद्या कमी जास्त झालं त्यांच्या जीवाचं तुम्ही जबाबदार राहाल का? तुम्ही तर हात झटकून घ्याल ना। मी प्रशासनाला माझी एक विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या आणि हे पांडण रस्ता बघा। ज्या कॉन्ट्रॅक्टरला आहे ना, तुम्ही जो सूर्य जोशी आहेत त्यांना पहिलं सस्पेंड करा। सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी तो व्यक्ती, त्यांचे जे सँक्शन झाले असेल आतापर्यंत सगळं आम्ही त्याची जन्मकुंडली काढू। तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी PWD मधला दिसतो मला, विलास सूर्य जोशी, कारण त्यांचं टोनिंग आणि बोलणं एकदम फार थर्ड क्लास, जसा काही तो कोणाचा गुलाम आहे। तू सरकारी नोकर आहे, आमच्याच पैशावर तू नोकरी करून आला ना, आमचाच हे आहे ना तू। हा तुझा बोलता शेतकऱ्यांना बोलता उद्धट बोलतो तू शेतकऱ्यांना। माझ्यासारखा माणसं मी बोलतो तर मला बोलतो फोनवर उद्धट। म्हणून यांची त्या सूर्य जोशीची चौकशी करा आणि त्यांना तुरंत निलंबित करा। आणि मी प्रशासन जर तुम्ही हे प्रकार नाही केला तर आम्ही तीव्र आंदोलन सुरू, पुऱ्या बडनेरा मतदारसंघात असं आंदोलन होणार नाही, कारण की हा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये बडनेरा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार पांडण रस्त्याचा आहे।